नमस्कार, स्वाज्ञा फूड्समध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत रवा शेवई उपमा। ही आहे आमची स्वाज्ञा फूड्सची प्रीमियम रवा शेवई। आज आपण 4 जणांसाठी नाश्ता बनवणार आहोत। त्यासाठी आपण 2 वाटी रवा शेवई घेतलेली आहे। लागणारे साहित्य आहे 1 कांदा, गाजर, अर्धा टोमॅटो, मिरची, कोथिंबीर आणि ओलं किसलेलं खोबरं। आणि फोडणीसाठी आपण घेणार आहोत जिरं, मोहरी आणि चवीपुरतं मीठ आणि साखर। गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि आता आपण त्याच्यात तेल टाकूया। आपण तेलामध्ये जिरं, मोहरी टाकूया। आता आपण मिरची टाकूया, कांदा टाकून आता थोडं परतूया। गाजर आणि टोमॅटो टाकूया। कॉर्न, वाटाणे असे तुमच्या ज्या काही आवडीच्या भाज्या असतील त्या तुम्ही त्यात घालू शकता। आता बारीक गॅस करून त्यावर झाकण ठेवूया थोडा वेळ। आपण झाकण उघडूया आणि त्यामध्ये शेवया टाकून त्या परतून घेऊया। आणि आता शेवया परतून होईपर्यंत आपण एका बाजूला पाणी गरम करत ठेवूया। आता आपल्या शेवया चांगल्या परतून झालेल्या आहेत। आता आपण इथे 2 वाट्या पाणी ऍड केलेलं आहे। यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि चवीपुरती साखर घालूया। आता आपण याच्यावर थोडा वेळ झाकण ठेवूया। गार्निशिंगसाठी या किसलेलं ओलं खोबरं घालूया आणि कोथिंबीर। आपली रवा शेवई खाण्यासाठी तयार आहे। ही आहे आपली स्वाज्ञा फूड्सची प्रीमियम रवा शेवई। आणि याची वैशिष्ट्ये अशी आहेत की याच्यात कुठल्याही प्रकारचा मैदा नसल्यामुळे ही पचनास हलकी आहे आणि मधुमेह व्यक्तींसाठी तर अतिशय उत्तम आहे। आणि फास्ट फूड ऐवजी हा उपमा तुम्ही लहान मुलांना सुद्धा देऊ शकता।